हॅलो गाईज, गुड आफ्टरनून ऑल. आता आमच्याकडे एक थोडंसं चालू आहे, हसून घे थोडीशी सिच्युएशन आहे एक. सो आय वॉन्ट टू शेअर दॅट. अंकिता जी आहे म्हणजे 3 तडकामधली अंकिता, तिला जायचं आहे अर्ली लिव्ह घ्यायची. तिला तिच्या फ्रेंडचा बड्डे समथिंग आहे, सेलिब्रेट करायला तिला जायचं आहे तिकडे. तर आम्ही आता सरांना सिरियस कॉन्व्हर्सेशन चालू आहे. आम्ही सरांना मेसेज केला आहे परमिशनचा. आता स्टे ट्यून, बघू आपण सर तिला परमिशन देता की नाही. सरांना आता मेसेजचा रिस्पॉन्स नाही आला, तर त्यांनी डायरेक्ट सरांना कॉल केला आहे. बघू सर काय बोलतात. तर बघूया काय होतं आहे ते. तिला सुट्टी भेटती की नाही, काय वाटतं मॅडम? तुम्हाला काय वाटतं? आणि अशा प्रकारे तिची लिव्ह ग्रँटेड झाली आहे, म्हणून माझा आवाज जरा वाढला आहे. कसं ज्या अंकिता जिले आपली जिंदगी. ते काय म्हणते आता घेतली तर बळ पण असं म्हणते ले बेटा. नाराज झालेले म्हणजे काय डायरेक्ट आता गाईज काय ना, यांचं डिस्कशन चालू आहे की सर कोणत्या टोनमध्ये बोलले किंवा काय बोलले, कसं बोलले, जा वगैरे. तर मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे ना, इतकं ओव्हर थिंक नाही करायला पाहिजे लाईफमध्ये. तुम्हाला काय वाटतं? मी असं मोटिवेशनल स्पीच पण चालू करणार आहे जरा. तुम्ही मला सजेशन करा कोणते व्हिडिओ तुम्हाला आवडेल. सिरियस सिच्युएशन, मोटिवेशनल, की काही स्किन केअर. मी स्किन केअर पण शेअर करू शकते. स्टील डिस्कशन इज ऑन गोइंग. तिला एवढा उशिरा म्हणजे घरची पण नाही सोडणार. तिचं रात्रीचं काय प्लॅन असतील फॅमिली सोबत डिनर. मग आता मी घरी जाणार पहिलं. तुला तर 5च वाजतील घराच्या बाहेर निघताना. नाही एवढं कशाला फोन. सर आपल्याला चप्पल काय झालं काल? काय झालं? हां हां ते काम करणारच घेऊन गेले असते. काम थोड़ा पागल है तो उसके नाज में मत लो आप खुद भी पागल हो जाओगे. वैसे बालिश है, बालिशपणा. बघितलं का तुम्ही सर्वांनी कसं बोलल्या मला? ह्या असंच बोलत असता मला म्हणे सर म्हणतील की पागल आहे वो तो, बालिश आहे सब.